Hello everyone. In last lecture we are going to discuss here diagnosis and treatment of AIDS. In today's lecture we are going to discuss here about new disease. That is a disease means it is the transitional stage of human, that is a adolescence period. Okay. Then what is mean adolescence? Adolescence means it is the period of beginning with the appearance of secondary sexual characters and the termination with cessation of somatic, that is a body growth. म्हणजे adolescence हा असा पिरियड आहे मुलांनो की जिथं काय होतं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स येण्यासाठी स्टार्ट होतात. म्हणजे ही अशी ट्रान्झिशनल स्टेज आहे की ज्याच्यामध्ये बाल्यावस्था संपते, त्यानंतर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स यायला चालू होतात. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणजे ज्या त्या वयात आल्यानंतर जे शरीरामध्ये जे बदल होत असतात ते बदल इथं स्टार्ट होतात. आणि त्याच शिवाय अजून एक घटक मध्ये होतो तो म्हणजे टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे शेवट होणे. टर्मिनेशन ऑफ सिजेशन ऑफ सोमॅटिक बॉडी ग्रोथ. म्हणजे आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारच्या सेल्स आहेत, तुम्हाला माहिती आहे, सेक्स सेल्स आणि सोमॅटिक सेल्स. मग त्यामध्ये सोमॅटिक सेल्सद्वारे होणारी जी बॉडीची ग्रोथ आहे ती ग्रोथ सीज होते. सीज होते म्हणजे बंद होते, थांबते. अर्थ कळतोय काय? याचा अर्थ मुलांना हा असा पिरियड आहे की ज्या पिरियडमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स दिसण्यासाठी स्टार्ट होतात. म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स यायला लागतात आणि बॉडी ग्रोथ थांबलेली असते. बॉडी ग्रोथ सीज झालेली असते म्हणजे थांबलेली असते. याचा अर्थ या पिरियडमध्ये बॉडी ग्रोथ झालेली असते, थांबलेली असते आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मात्र स्टार्ट झालेले असतात, येण्यासाठी स्टार्ट होत असतात. इट कॅन ऑल्सो बी रिगार्डेड ॲज, याच्याशिवाय याचं रिलेशन कसं आहे बघा, ॲज अ ट्रान्झिशनल स्टेज ऑफ फिजिकल. म्हणजे ही अशी ट्रान्झिशनल स्टेज आहे की ज्याच्यामध्ये फिजिकल मीन्स शारीरिक, मेंटल डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड आणि मानसिक म्हणजे विकास जो आहे मुलांचा तो ऑकरिंग बिटवीन प्युबर्टी अँड द लिगल अडल्टहूड बिटवीन 10 to 19 years of age, where individual is no longer as a child but not at an adult. म्हणजे बघा मुलांनो, हा जो पिरियड आहे ट्रान्झिशनल स्टेजचा हा 10 ते 19 वर्षापर्यंतच्या वयाचा आहे. किती वयापासून? 10 पासून स्टार्ट होतो आणि 19व्या वर्षापर्यंतची जी स्टेज आहे तिला आपण म्हणायचं आहे ॲडोलसन्स पिरियड. शब्द कळतोय काय तुम्हाला? या पिरियडमध्ये, ॲडोलसन्स पिरियडमध्ये सोमॅटिक ग्रोथ बॉडीची थांबते आणि त्याच पिरियडमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स बॉडीमध्ये येत असतात. आता सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्समध्ये मुलांना काय काय येणार आहे सांगा? बॉडीची ग्रोथ होत असते. ग्रोथ तर झालेली असते आता ह्याच्यामध्ये. त्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्समध्ये गोनॅडची डेव्हलपमेंट होत असते. त्यानंतर मुलांमध्ये सुद्धा बदल होत असतात, मुलींमध्ये पण बदल होत असतात. तर त्यामध्ये हातापायाची लांबी जी वाढते, हार्मोन्समध्ये बदल होत असतात, हार्मोन्स चेंज होत असतात. त्यानंतर मुलांमध्ये टेस्टोस्टिरॉन ह्या हार्मोनमुळं तिथं काय होत असतं, मुलांमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्समध्ये दाढी मिशा येणे हे घडून येत असतं. मुलींमध्ये सुद्धा ॲक्च्युली गोनॅडची डेव्हलपमेंट बरोबर मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते, हे बदल होत असतात. म्हणजे ह्या ज्या चेंजेस आहेत ते या स्टेजमध्ये असतात 10 to 19 years आणि म्हणून याला म्हणायचं आहे ॲडोलसन्स पिरियड. ह्या पिरियडमध्ये मुलांनो ही अशी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये एज इंडिव्हिज्युअल हॅज अ नो लॉंगर अ चाइल्ड बट नॉट एट अन अडल्ट. म्हणजे हा मुलांना पूर्ण चाइल्ड पण आता इथं म्हणता येत नाही आणि त्याला पूर्ण अडल्ट पण म्हणता येत नाही. होय की नाही बघा? अडल्ट म्हणजे कधी प्रौढ व्यक्ती कधी असतो, जेव्हा 21 वर्षानंतरचा मुलगा जो असतो त्याला प्रौढ म्हटलं जातं. म्हणजे ही अवस्था जी अशी आहे की तो धड पूर्ण अडल्ट पण नसतो, त्याला काही नाही, आणि त्याची पूर्ण बाल्यावस्था म्हणजे आपण जी बाल्यावस्था जी असते ती संपलेली असते आणि म्हणून हा मधला ट्रान्झिशनल पिरियड आहे. ॲडोलसन्स इन फॅक्ट इज अ फेज. ॲडोलसन्स इज अ फेज. ॲडोलसन्सला काय म्हटलंय बघा, ही अशी फेज आहे rather than fixed time period in the life.
प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा फिक्स्ड टाइम पिरियड असतो. कधी वर्षाच्या आयुष्याच्या तुम्ही तुमच्या वयोमानाच्या 10 ते 19व्या वर्षामधला जो तुमचा हा पिरियड आहे तो तुमच्या प्रत्येकाचा असा फिक्स्ड टाइम आहे ॲडोलसन्सचा. इट इज अ फेज ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेनी फ्रंट्स लाईक सेक्शुअल अँड रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी. तर याच्यामध्ये मुलांना तुमच्यामध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी त्यावेळेला येत असते या पिरियडमध्ये. त्यामुळे प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा पिरियड येतच असतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही अनेक गोष्टींना सामोरे जाताय. त्याच्यामध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी येत असते, रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी पण येत असते. आता मुलींमध्ये वयाच्या 11व्या वर्षापासून 14व्या वर्षापर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते. मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली याचा अर्थ मुलांनो तिच्या रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी आली असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ती प्रजननक्षम झाली असा त्याचा अर्थ आहे. पण म्हणजे इथं रिप्रोडक्टिव्ह डेव्हलपमेंट तिच्यामध्ये होत असतात. अडल्ट आयडेंटिटी अँड ट्रान्झिशन फ्रॉम सोशो इकॉनॉमिक अँड इमोशनल डिपेंडंट टू रिलेटिव्ह इंडिपेंडन्स. आता ही जी रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी येते ती त्याच्याशिवाय मेंटल डेव्हलपमेंट म्हणजे काय, मानसिक विकास पण व्हायला लागतो. म्हणजे आपण समाजामध्ये कसं वागायला पाहिजे, मित्रमैत्रिणींच्यामध्ये कसं राहायला पाहिजे, ह्या सगळ्या मेंटल डेव्हलपमेंट याच पिरियडमध्ये होत असते. अडल्ट आयडेंटिटी, प्रौढ व्यक्ती म्हणजे एका प्रौढ व्यक्ती कशी असावी, त्याचे आपण जसं म्हणतो एक जबाबदार नागरिकत्व आपल्याकडे कसं असावं, जबाबदार नागरिक म्हणून आपण कसं वागावं, ह्या सगळ्या गोष्टी. अँड ट्रान्झिशन फ्रॉम सोशिओ इकॉनॉमिक, सामाजिक आर्थिक तसंच इमोशनल डिपेंडंट, भावनिकदृष्ट्या सुद्धा आपण डिपेंडंट टू रिलेटिव्ह इंडिपेंडन्स. म्हणजे आपण हे एकमेकांच्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत आणि शिवाय आपण इंडिपेंडन्स जीवन जगत असतो म्हणजे आपण स्वतंत्र असतो. तर ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं काय आहे, इंटर रिलेशन आहे. आणि म्हणून आपण ॲडोलसन्स पिरियड जो आहे तो शरीरामध्ये होणाऱ्या बदलांसोबत आपण त्या भावनांचा पण बदल होत असतो, भावनांमध्ये पण वृद्धी होत असते, सेक्शुअल मॅच्युरिटी येत असते. ह्या पिरियडमध्ये मनामध्ये अनेक गोष्टी येऊ शकतात मुलांनो. अशा पिरियडमध्ये आपण आपल्या ज्येष्ठांकडून, आपल्या डॉक्टरांकडून, आपल्या आईवडिलांकडून आपण माहिती घेणं खूप महत्त्वाचं असतं. किमान आपले एक ठराविक चांगले मित्र असणं या पिरियडमध्ये खूप गरजेचं असतं. 100 मित्र असण्यापेक्षा मुलांनो एक चांगले अगदी जिवलग असे 1-2 मित्र तरी नक्कीच असावे. म्हणजे ज्यांच्याकडं आपण सगळं मनातलं बोलून टाकतो असे आपल्याला नक्कीच 1-2 मित्र असावेत, लक्षात घ्या. आणि म्हणून हा पिरियड जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. आता आपण याच्यानंतर याच्यातल्या स्टेजेस बघणार आहे. स्टेजेस ऑफ ॲडोलसन्स. देर आर 3 स्टेजेस ऑफ ॲडोलसन्स. that is a early stage, middle stage and late stage. In stages of adolescence it is divided into 3 types. First one is a early period, that is a 10 to 14 years. Then middle period is a 15 to 17 years, and third one is a late period, it is about 18 to 19 years. This adolescence period is divided by these 3 methods. Adolescents are defined as individual 10 to 19 year age group. Adolescents आपण कधी काय म्हणणार आहे, जो व्यक्ती 10 ते 19 वर्षाच्या मधला आहे, 19 वर्षाच्या मधला आहे त्याला आपण adolescents म्हणणार आहे. The government of India in its national youth policy defines adolescents as 13 to 19 years. भारत सरकारनं त्यांच्या यूथ पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे की हा ॲडोलसंट पिरियड किती असावा, 13 ते 19 वर्षाच्या मधल्या युवकांचा असावा. पण ॲडोलसन्स इज डिवायडेड इन 3 स्टेजेस. म्हणून आता पण इथं ॲडोलसन्सचं ॲक्च्युली 3 स्टेजेसमध्ये डिवायडेशन अशा पद्धतीने केलं आहे. अर्ली स्टेज, अर्ली म्हणजे सुरुवातीचा पिरियड. आता ॲडोलसन्स म्हटलं की आपण 10 to 19 इयर्स म्हणतो, पण अर्ली स्टेजमध्ये 10 पासून सुरुवात होते ना, आणि 10 to 14 इयर्स हा अर्ली पिरियड झाला, सुरुवातीचा पिरियड. त्यानंतर 15 to 17 इयर्स हा मिडल पिरियड झाला, आणि लेट पिरियड जो आहे तो 18 to 19 इयर्सचा हा लेट पिरियड झाला, शेवटचा.
म्हणजे याच्या 3 अवस्था प्रमाणेचं डिवायडेशन केलेलं आहे. इन अर्ली पिरियड म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काय दिसतं बघा, दी चेंजेस इन्क्लूड बिगिनिंग ऑफ द अपीअरन्स ऑफ दी सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. आता ह्याच्यामध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स हळूहळू म्हणजे शरीरामध्ये दिसायला लागतात या पिरियडमधल्या मुलांमध्ये. त्यामध्ये ग्रोथ रिचेस टू इट्स पीक म्हणजे शरीराची वाढ झालेली दिसते, म्हणजे उंची वाढलेली दिसते, हातापायाची हाडांची लांबी वाढलेली दिसते. रॅपिड फिजिकल ग्रोथ, आत्ता सांगितलं तुम्हाला, फिजिकल म्हणजे शारीरिक वाढ झालेली दिसते आणि ती खूप जोरात दिसते. काही मुलं अचानक 9वी 10वीला आली की जास्त उंच दिसायला लागतात, बरोबर आहे ना. आता तुमचा हाच पिरियड आहे मुलांनो, तुम्ही ॲडोलसन्स पिरियडमध्येच आहात, होय की नाही. म्हणजे आता इथं बघितलं तर शरीराची उंची वाढलेली दिसते. कॉन्क्रीट थिंकिंग म्हणजे आता आपण विचारशक्ती पण आपली वाढलेली असते, बरोबर आहे की नाही. आता इथं आपल्या तुम्ही ह्या पिरियडमध्ये बघितलं मुलांनो 19व्या वर्षापर्यंत तुमचा जो आता जो मेंटॅलिटी आहे त्याच्यामध्ये तुमची थिंकिंग पॉवर एकदम चांगली झालेली असते, वाढलेली असते. स्वाभिमानी वृत्ती जास्त जागृत झालेली असते. आपण कुणावरही डिपेंडंट राहायचं नाही आहे ही वृत्ती पण जास्त काय असते आपल्यामध्ये जागृत झालेली असते. त्यानंतर डिफायनिंग बाउंड्रीज ऑफ डिपेंडन्स अँड इंडिपेंडन्स. डिफायनिंग बाउंड्रीज म्हणजे इथं काय आपण जसं म्हणतो ना की डिफायनिंग बाउंड्रीज म्हणजे आपल्याला क्षमता आपली आपण कितीपर्यंत आपण चालू करू शकतो, म्हणजे आपल्या क्षमता आपण ओळखू शकतो. लक्षात ठेवा या पिरियडमध्ये आपण आपल्या बाउंड्रीज ठरवू शकतो. याचाच अर्थ आहे आपली डिपेंडन्सी कितीपर्यंत आहे, आपण किती प्रमाणात आईवडिलांवर डिपेंड आहे, इतरांवर डिपेंड आहे, किती प्रमाणात आपण इंडिपेंडंट आहे. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पिरियडमध्ये कळतात. सेल्फ एक्सप्लोरेशन, डेव्हलपिंग बॉडी इमेज. या पिरियडमध्ये बॉडी इमेज म्हणजे आपण कसं असावं याच्या बाबतीत खूप कुतूहल असतं प्रत्येकाला. आपण असंच असावं, असंच दिसावं. एखादा आपल्या पुढं नेहमी याच्यामध्ये काय असतं, आपला आयडियल पर्सन असतो. त्या आयडियल पर्सन जसं आपल्याला आवडतो सेम आपण त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो, होय की नाही. आता हा आयडियल पर्सन कसा असेल, त्याची बॉडी कशी असेल, त्या पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ बॉडी इमेज, डेव्हलपमेंट ऑफ इंटेन्स फ्रेंडशिप, seeking to counter instability and evaluation. Seeking to counter instability and evaluation, development of intense friendship म्हणजे आपल्याला इथं मित्रमैत्रिणींमध्ये वावरायला खूप आवडतं, मित्रमैत्रिणी वाढवायला खूप आवडतात या पिरियडमध्ये. आणि शिवाय सीकिंग टू काउंटर इन्स्टॅबिलिटी अँड इव्हॅल्युएशन, स्वतःचं मूल्यमापन सुद्धा आपण या पिरियडमध्ये करण्याची आपली खूप इच्छा असते. आता यामध्ये बघितलं मुलांनो तर खूप महत्त्वाचा पिरियड हा आहे, कारण बघा ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण कुठल्या मित्रांच्या गटामध्ये वावरतो, आपली संगत कशी असते. या ॲडोलसन्स पिरियडमध्ये आपले मित्र नेहमी चांगले असले तर आपल्याला वळण पण चांगलं लागतं, कारण आपली संगती कशी आहे, आपले मित्रमैत्रिणी कशा आहेत, ते कोणत्या मार्गाने तुम्हाला नेणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही वळत जाताय. अर्थ कळाला की नाही. आपण नेहमी बघा दुसऱ्यांचा अवलंबन करण्याचा प्रयत्न करतो काय नाही. तुम्हाला आवडता हिरो कोण आहे, आवडती हिरोईन कोण आहे, त्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करताय. त्या पद्धतीनं तुमचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, त्यांच्यामध्ये ग्रुपमध्ये आपलं जे डिस्कशन चाललेलं असतं, ग्रुपमध्ये आपण ज्या चांगल्या विधायकरित्या आपण चाललो असलो तर 100% आपली प्रगती चांगली होते. पण आपण चुकीच्या दृष्टीनं चुकीच्या गोष्टीकडे चाललो 100% आपण वाहवत जातो. म्हणजे हा पिरियड जो आहे मुलांनो तो खूप काय असतो, महत्त्वाचा असतो. नंतर आहे मिडल पिरियड. मिडल पिरियड इज 15 to 17 इयर्स. म्हणजे मिडल पिरियड जो आहे तो ॲडोलसंट मधला पिरियड 15 वर्षापासून तो स्टार्ट होतो आणि 17व्या वर्षीपर्यंत हा मिडल पिरियड असतो. या पिरियडमध्ये मला वाटतं शक्यतो आता तुम्ही सगळे 17 पर्यंत असाल, होय ना. म्हणजे आता ह्या पिरियडमध्ये काही जण 18 मध्ये पण असतील, आता 17 पूर्ण पण झाले असतील तुम्हाला. याचा अर्थ 17 मध्ये काही जण असतील. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय ऑलमोस्ट कम्प्लीट फुल डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये आत्ता या मिडल पिरियडमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्सची पूर्ण डेव्हलपमेंट झालेली असते. पूर्ण डेव्हलपमेंट म्हणजे बऱ्यापैकी आता यामध्ये जर बघितलं आपण तर बऱ्यापैकी 99% मुलींना इथं मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झालेली असते. म्हणजे पूर्ण
मुलांच्या मध्ये पण शारीरिक बदलांमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स ह्याच्यामध्ये आलेले असतात. ग्रोथ स्लोज डाऊन, शरीराची वाढ ही हळूहळू कमी कमी होत जाते. अप्रॉक्सिमेटली 95% ऑफ द अडल्ट स्टेचर इज अटेन्ड. आत्तापर्यंत तुमच्यामध्ये अडल्टचं स्टेचर म्हणजे एक प्रकारची फिगर तुमच्यामध्ये 95% ही फिगर आलेली असते. थिंकिंग इज मोर ॲब्स्ट्रॅक्ट, तुमची थिंकिंग पॉवर, विचारशक्ती, विचार करण्याची जी शक्ती आहे ती आता नेहमी काय असते, प्रगल्भ झालेली असते. कॉन्क्रीट थिंकिंग अंडर स्ट्रेसफुल कंडिशन्स, रिइस्टॅब्लिशिंग ऑफ बॉडी इमेज, कॅपेबल ऑफ लॉंग रेंज थिंकिंग. आत्ता तुम्ही दूरदृष्टीचा विचार करता या पिरियडमध्ये. दूरदृष्टी म्हणजे लॉंग रेंज थिंकिंग म्हणतात, म्हणजे भविष्यात आपल्याला काय बनायचं आहे त्या दृष्टीने विचार, आपला उद्योग काय आहे किंवा आपल्या गोष्टी घरामधल्या आपल्या कोणतीही गोष्ट आपल्यावर आलेलं संकट असेल तर ते कसं लांब करावं ह्याच्या बाबतीत तुम्ही पण आता उत्तर म्हणजे घरामध्ये काय करता, आपलं मत देण्याचा प्रयत्न करता. त्यानंतर सेन्स ऑफ लिडरशिप, काही जणांना नेतृत्व गुण ह्या पिरियडमध्ये खूप आवडतात. नेतृत्व गुण म्हणजे आपल्या कम्युनिटीचं काय करायचं, नेतृत्व करायचं. कळालं काही नाही, नेता बनायचं. म्हणजे आता तुमच्यामध्ये जसं मॉनिटर असतो की नाही, मॉनिटर सगळ्या वर्गाचं मॉनिटरिंग करत असतो, तसं तुमच्यामध्ये पण नेतृत्व गुण काहींच्यामध्ये याच पिरियडमध्ये खूप चांगल्या पद्धतीने येतात. त्यानंतर सेन्स ऑफ लिडरशिप अँड पॉवरफुलनेस. पॉवरफुलनेस म्हणजे आपली जी ताकद आहे ती सुद्धा ताकद वाढलेली असते, होय काही नाही. म्हणजे या पिरियडमध्ये मुलांच्यामध्ये जे बदल होतात त्याच्यामध्ये आपल्यामध्ये ताकद, आत्मविश्वास वाढलेला असतो. त्यानंतर प्री ऑक्युपाईड विथ रोमॅन्टिक फॅन्टसी, काही वेळेला ह्याच्यामध्ये रोमॅन्टिक गोष्टी सुद्धा आपल्याला खूप काय होतात, आवडतात. त्यानंतर ॲबिलिटी टेस्टिंग टू अट्रॅक्ट ऑपोजिट सेक्स, याच पिरियडमध्ये अपोजिट सेक्सकडे म्हणजे मुलांना मुलींच्याकडे, मुलींना मुलांच्याकडे अट्रॅक्ट करण्याचा सेन्स पण याच पिरियडमध्ये जास्त करून होतो. त्यानंतर पियर ग्रुप हेल्प डिफायनिंग बिहेवियरल कोड. पियर ग्रुप म्हणजे ॲक्च्युली बघा, तुम्ही ज्या भागामध्ये ज्या ठिकाणी ज्या ग्रुपमध्ये वावरता तर त्याच्यामधले जे बिहेवियर्स आहेत म्हणजे जे काय तुमचे स्वभाव असतात त्याच्यानुसार एक प्रत्येकावरती काय असतो त्याचा एक प्रभाव पडत असतो. म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणी कोण आहेत, त्यांच्यामध्ये आपण कसं वागायचं, कसं राहायचं ह्याचा एक काय होतो आपण म्हणजे आपण म्हणूया की हा पियर प्रेशर म्हणूया की हा प्रेशर सुद्धा एक आपण म्हणूया इनडायरेक्टली तुमच्यावरती येत असतो. आणि म्हणून आपण नेहमी व्यवस्थित वागलं पाहिजे. आपल्यामुळं आपण मित्रमैत्रिणींना नेहमी आपण मदत करत राहिलं पाहिजे. अट्रॅक्शन जे असतं मुलांना या पिरियडमध्ये ते शारीरिक अट्रॅक्शन आहे. काही जण ह्यातच वाहवत जातात आणि त्यामुळं इतर रोग वाढण्याचं प्रमाण आपल्याकडं जास्त आहे. आणि म्हणून इथं हे शारीरिक जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन ॲक्च्युली हे शारीरिक असताना हे समजून घेणं, ते वेळी समजून घेणं आणि आपण व्यवस्थित राहणं हे खूप गरजेचं असतं ते या पिरियडमध्ये. नेक्स्ट आहे लेट पिरियड, दॅट इज 18 to 19 इयर्स. हा लेट पिरियड जो आहे त्या पिरियडमध्ये इट इज कॅरेक्टराइज्ड बाय इस्टॅब्लिशमेंट ऑफ टोटल फिजिकल मॅच्युरिटी. याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच विकास, टोटल फिजिकल मॅच्युरिटी, टोटल म्हणजे संपूर्ण, फिजिकल शारीरिक, मॅच्युरिटी परिपक्वता म्हणजे या पिरियडमध्ये पूर्ण शरीराची परिपक्वता झालेली असते 18 ते 19 वर्षामध्ये. यामध्ये मॅच्युरिटी इस्टॅब्लिश्ड ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग, इंटेलेक्च्युअल म्हणजे तुमची बुद्धिमत्ता जी आहे, फंक्शनल आयडेंटिटी, फंक्शनल म्हणजे तुमची कार्य काय आहे, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये इथं भाग घेतलेला आहात तिथं तुमचं कार्य, त्याच्यामधून तुम्हाला पण वाटतं की आपल्या कार्यातून आपली आयडेंटिटी दाखवावी, म्हणजे काय आपलं स्वत्व दाखवावं, आपला स्वविकास करावा, अशी तुमची आयडेंटिटी. त्यावेळेला पियर ग्रुप रिसीड्स इन फेवर ऑफ इंडिव्हिज्युअल रिलेशनशिप म्हणजे हा तुम्ही ज्या भागामध्ये राहता, ज्या ठिकाणी राहता तुमच्या ग्रुपमधला इंडिव्हिज्युअल रिलेशनशिप म्हणजे प्रत्येकाचा व्यक्तिशः एक रिलेशनशिप आहे. आता मुलांना तुमच्या मित्रांचा जो ग्रुप असेल तर प्रत्येकाचं एक ठराविक काय असतं कार्य असतं, त्याच्यानुसार त्याची जागा आपण दुसऱ्या कोणीही भरून काढू शकत नाही. तशा पद्धतीनं त्यानंतर स्टेबल रिलेशनशिप, स्टेबल म्हणजे कायमचं स्थिर असं रिलेशनशिप ठेवण्याचं पण कार्य याच पिरियडमध्ये होऊ शकतो. चेंज फ्रॉम चाइल्डहुड टू अडल्टहुड रिलेशनशिप. आता मुलांना इथं हा पिरियड जो असतो 18 ते 19 वर्षाचा, या पिरियडमध्ये तुम्ही
चाइल्डहूडमधून अडल्टहूडमध्ये जात असता, होय की नाही बघा. अडल्टहूड म्हणजे तुम्ही एका प्रौढामध्ये कन्वर्ट होत असता आणि त्यामुळं शारीरिक बदल जे असतात ते पूर्ण झालेले असतात आणि त्यामुळे या पिरियडमध्ये एक स्टॅबिलिटी तुमच्यामध्ये आलेली असते. त्यानंतर आहे नेक्स्ट पॉइंट आहे फिजिकल चेंजेस ऑफ अडोलसन्स. इन फिजिकल चेंजेस ऑफ अडोलसन्स म्हणजे अडोलसन्स पिरियडमध्ये शरीरात जे बदल होतात ते फिजिकल चेंजेस इथं आपण 3 सब पॉईंट्सद्वारे शिकणार आहे. ग्रोथ स्पूर्ट, सेक्शुअल डेव्हलपमेंट अँड इमोशनल अँड सोशल चेंजेस. म्हणजे भावनिक बदल जे असतात, इमोशनल अँड सोशल म्हणजे सामाजिक, ह्या चेंजेसद्वारे. ह्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे बघा फिजिकल चेंजेस ऑफ अडोलसन्स मध्ये फर्स्ट पॉईंट आहे ग्रोथ स्पर्ट. ग्रोथ स्पर्ट इज ऑकर्स इन बोथ बॉईज अँड गर्ल्स. बोथ म्हणजे हा ग्रोथ स्पर्ट जो आहे तो मुलांमध्ये पण होतो आणि मुलींमध्ये पण हा बदल होत असतो. इन बॉईज मसल्स डेव्हलप, स्किन बिकम्स ऑइली, ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर्स, क्रॅकिंग ऑफ व्हॉइस. या सगळ्याचा अर्थ मी सांगते. मुलांमध्ये जे बदल होतात त्याच्यामध्ये शरीराची वाढ होते, होय ना, बॉडी डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये स्किन बिकम ऑइली म्हणजे त्वचा काय होते, तेलकट होते. कारण तेल म्हणजे ॲक्च्युली सिबॅसिस ग्लँड्स ह्या पिरियडमध्ये त्वचेमध्ये खूप वाढतात, त्यामुळे त्याच्याकडून ऑइली सिक्रिशन जास्त वाढतं. त्यानंतर मसल्स डेव्हलप होतात, स्नायूंची वाढ होत असते मुलांना, त्यामुळे वजन वाढतं, शरीराची उंची वाढते या पिरियडमध्ये. शोल्डर म्हणजे शोल्डरमध्ये ब्रॉडनिंग, शोल्डर मोठे होतात. क्रॅकिंग ऑफ व्हॉइस आवाज घोगरा होतो, आवाज बदलतो मुलांचा. डेव्हलपमेंट ऑफ अंडर आर्म अँड चेस्ट हेअर, प्युबिक हेअर, फेसियल हेअर म्हणजे मुलांमध्ये चेस्ट म्हणजे छातीमध्ये, प्युबिक जांघेमध्ये, फेसियल चेहऱ्यावरती आणि इनलार्ज म्हणजे ह्याच्यावरती ह्या सगळ्या भागांमध्ये केस येतात. त्यानंतर इनलार्जमेंट ऑफ पेनिस अँड टेस्टिस म्हणजे मुलांमध्ये पेनिसचा आकार वाढतो, म्हणजे हे सेक्शुअल ग्लँड त्याचा आकार वाढतो आणि टेस्टिसचा पण आकार वाढतो, त्याची पूर्ण डेव्हलपमेंट होते. इन गर्ल्स मुलींमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट ऑफ ब्रिस्ट छातीचा भाग वाढतो. वायडनिंग ऑफ हिप, हिप म्हणजे खालचं हिप गर्डल माहिती आहे ना, तर कमरेच्या खालचा भाग हा हिप रिजन आहे, तो सुद्धा मोठा होतो, इनलार्ज होतो. डेव्हलपमेंट ऑफ अंडर आर्म अँड प्युबिक हेअर अँड इनलार्जमेंट ऑफ युटेरस अँड ओव्हरीज. इथं मुलींमध्ये पण युटेरस म्हणजे गर्भाशयाची वाढ चांगली होते आणि ओव्हरीज पण वाढतात, म्हणजे ओव्हरीचा आकार पण वाढतो, कारण मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते त्यावेळेलाच हे चेंजेस झालेले असतात. प्युबिक हेअर्स येतात, अंडर आर्म आणि प्युबिक हेअर्स तयार होतात. म्हणजे हे सगळे चेंजेस जे आहेत ते मुलींमध्ये देखील आहेत आणि मुलांमध्ये देखील आहेत. त्यानंतर आहे पुढचा भाग आहे फिजिकल चेंजेसमध्ये पुढचा भाग आहे सेक्शुअल डेव्हलपमेंट. सेक्शुअल डेव्हलपमेंटमध्ये सेक्स ऑर्गन्स मॅच्युअर होतात अँड इनलार्ज म्हणजे मुलांमध्ये पण आणि मुलींमध्ये पण सेक्स ऑर्गन्स जे आहेत ते आकाराने काय होतात, वाढतात, मोठे होतात आणि मॅच्युअर पण होतात, परिपक्व होतात आणि त्यामुळे त्याच्यातून हार्मोन्स काय केले जातात, स्त्रवले जातात, म्हणजे हार्मोन्स सिक्रेट होतात. सेक्शुअल डिझायर या पिरियडमध्ये सेक्शुअल डिझायर होणे म्हणजे इरेक्शन ऑफ पेनिस इन बॉईज म्हणजे मुलांमध्ये पेनिस इरेक्ट होणे, त्यानंतर त्याची लांबी वाढणे. स्पर्म प्रोडक्शन होणे, मुलांमध्ये स्पर्म तयार होणे. इजॅक्युलेशन वीर्य बाहेर पडणं म्हणजे सिमेन बाहेर पडणं, त्याला इजॅक्युलेशन म्हणायचं. मुलींमध्ये ओव्ह्युलेशन होणे, ओव्ह्युलेशन होतं म्हणून तर मेन्स्ट्रुअल सायकल येते, लक्षात ठेवा. मेन्स्ट्रुअल सायकल प्रत्येक 28 दिवसाला ही रिपीट होत असते. म्हणजे जेव्हा मिनार्क आलेला आहे तो मिनार्क आलेल्या दिवसापासून प्रत्येक 28 दिवसाला ओव्ह्युलेशन होत असतं आणि म्हणून प्रत्येक 28 दिवसानंतर किंवा महिन्यानंतर 30 दिवसानंतर ही मेन्स्ट्रुअल सायकल रिपीट होते. ती कशामुळं, ओव्ह्युलेशनमुळं. त्यानंतर मेन्स्ट्रुएशन, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ओव्ह्युलेशन झालं की मेन्स्ट्रुएशन बरोबरच येतं. अँड इनिशिएशन ऑफ सेक्शुअल बिहेवियर आणि याच पिरियडमध्ये सेक्शुअल बिहेवियर पण काय होत असतं, त्याची सुरुवात होत असते. आता सेक्शुअल बिहेवियर म्हणजे काय, याच्यामध्ये जनरली स्त्रिया ह्या लाजत असतात, म्हणजे लाज वाटणे हे स्त्रियांकडे हे
नैसर्गिकपणे ही गोष्ट येत असते, लक्षात ठेवा. आणि म्हणजे हे बिहेवियर जे आहेत, आणि पुरुष जे असतात ते स्ट्रॉंग असतात मनाने, म्हणजे हे जे आहे हे फर्म असतात. तर हे कन्सेप्ट जे आहे ते सेक्शुअल बिहेवियर हे हार्मोन्समुळे येत असतात, लक्षात घ्या. नेक्स्ट आहे इमोशनल अँड सोशल चेंजेस. इमोशनल म्हणजे भावनिक आणि सोशल म्हणजे सामाजिक. ह्या दोन्ही प्रकारे याच्यामध्ये जे बदल असतात त्याच्यामध्ये दिस इन्क्लूड इस्टॅब्लिशिंग ओन आयडेंटिटी. इस्टॅब्लिशिंग ओन आयडेंटिटी म्हणजे स्वतःचं एक नवीन आयडेंटिटी तयार करणे. फॅन्टसी, डे ड्रीमिंग म्हणजे दिवसासुद्धा स्वप्न दिसायला लागतात आपल्याला, दिवसासुद्धा स्वप्न बघायला चालू करतो आपण या पिरियडमध्ये. अटेन्शन सिकिंग बिहेवियर, त्यानंतर इमोशनल इन्स्टॅबिलिटी, फुल ऑफ एनर्जी म्हणजे कुठली गोष्ट आपल्याला आपण हे करू शकतोय ह्या आत्मविश्वास येण्याचा पण हाच पिरियड आहे. आपण हे नक्की करू शकतोय. कुठल्याही प्रकारे आपल्याला कुठली गोष्ट येत नाही म्हटलं की आपल्याला खूप काय होतं म्हणजे त्रास होतो, म्हणजे हे आपण करू शकतोय. त्यानंतर आपल्याकडं दुसऱ्यांचं लक्ष वेधून घेण्याचे पण गोष्ट काही लोकांना ह्या पिरियडमध्ये येत असते. म्हणजे काय, आपण दुसऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळं आहोत आणि आपल्याकडे सगळ्यांनी बघावं असं काही जणांना ह्याच्या पिरियडमध्ये खूप वाटत असतं. त्याला म्हणायचं अटेन्शन सिकिंग बिहेवियर. त्यानंतर सेक्शुअल अट्रॅक्शन म्हणजे जनरली मी तुम्हाला मगाशी पण बोलले, या पिरियडमध्ये मुलं मुलींकडे बघणे किंवा मुलांना मुलींकडे अट्रॅक्शन वाटणं आणि मुलींना मुलांकडे अट्रॅक्शन वाटणं हे सहज स्वाभाविक निसर्ग नियमानुसार आहे. त्यामुळं ह्याला काय म्हणायचं, सेक्शुअल अट्रॅक्शन. रॅपिड मूड चेंजेस म्हणजे ह्याच्यामध्ये मूडमध्ये बदल होतो, स्वभावात काय होतो, अचानक बदल होतो. म्हणजे आता आपला मूड स्विंग्स म्हणतो ना आपण, त्याला मूड स्विंग्स काही वेळेला अगदी 10-10 मिनिटाला मूड स्विंग्स होतात, म्हणजे मूड अचानक बदलतो. म्हणून त्याला म्हटलंय बघा, रॅपिड मूड चेंजेस, कॉन्फ्लिक्ट्स विथ फॅमिली, बिहेवियरल कोड. कॉन्फ्लिक्ट्स विथ फॅमिली म्हणजे मूड स्विंग्समुळे कधी कधी आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याबरोबर म्हणजे आपण फॅमिलीशी संघर्ष पण करत असतो. कळालं काही नाही, हे मला नको आहे, आपण त्याच्यावरती ठाम असतो. म्हणजे माझ्या मनाविरुद्ध काही करायचं नाही, मला जे पाहिजे तेच करायचं, हे आपले मूड स्विंग्स असतात. बिहेवियरल कोड इन्फ्लुएन्स बाय पियर ग्रुप. बिहेवियरल कोड म्हणजे मी मगाशी पण बोलले की तुम्ही कुठल्या पियर ग्रुपमध्ये राहता, तुम्ही तुमच्या कुठला संगतीचा, तुमची संगत कुणाबरोबर आहे त्या संगतीचा पण परिणाम ह्याच्यावरती होत असतो. त्या पियर ग्रुपचा आपोआपच तुमच्यावरती काय होत असतो, त्याच्यावर तुमच्या स्वभावावरती त्याचा परिणाम होत असतो. सेल्फ एक्सप्लोरेशन अँड इव्हॅल्युएशन. तुम्ही स्वतःचं नेहमी मूल्यमापन या पिरियडमध्ये करत असता. मी सगळ्यांना कशी दिसत असेल, मी कसा दिसायला पाहिजे, माझ्यामुळं म्हणजे मी आपल्याला कोणता आवडता हिरो असेल त्या पद्धतीनं आपण बिहेव करायचा प्रयत्न करत असतो. म्हणून या पिरियडमध्ये आपण नेहमी चांगल्या लोकांची संगत करावी, चांगल्या लोकांचा आदर्श आपण नेहमी आपल्या समोर ठेवायला पाहिजे. फॉर्मेशन ऑफ न्यू रिलेशनशिप अँड पियर प्रेशर म्हणजे एक प्रकारे आपल्या बरोबरी कुणाशी, आपल्या बरोबरीचे जे विद्यार्थी असतात त्याचा एक प्रकारचा आपल्यावर दबाव येत असतो, लक्षात ठेवा. म्हणजे आपण नेहमी कोण मागं पडत असेल तर आपण एका हुशार मुलाची संगत केली तर नेहमी त्याचा पॉझिटिव्ह आपल्यावरती प्रभाव पडायला पाहिजे, होय की नाही. नाहीतर हुशार विद्यार्थ्याचा आपण काय करत बसलो, चुकाच काढत बसलो तर आपला तो प्रभाव पडणार नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे चांगला पॉझिटिव्ह प्रभाव आपल्यावरती असायला पाहिजे. हा झाला पियर प्रेशर. म्हणजे हा बरोबरीच्या मुलांचा दबाव आपल्यावरती येणार आहे, तो पॉझिटिव्हच आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे या पिरियडमध्ये मुलांनो आपल्याला समजायला पाहिजे की आपण कसं वागावं. या पिरियडमध्ये आपल्या हातून अनेक चुका पण होऊ शकतात, कारण स्वाभिमानी वृत्ती खूप जागृत झालेली असते, स्वत्व. आणि आपल्याला इतरांच्या काही गोष्टी, काही आपण म्हटलो की काही जर ह्याच्यावरती तुम्हाला बंधनं घातली तर ते तुम्हाला अन्यायकारक वाटतात लगेच, आणि म्हणून त्याच्या विरोधात लढण्याची भूमिका तुम्ही घेत असता या पिरियडमध्ये. आणि म्हणून इथं या पिरियडमध्ये तुम्हाला चांगल्या विधायक वळणाला लावणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून हा पिरियड जो आहे तो फिजिकल चेंजेस ऑफ अडोलसन्समध्ये शरीरामध्ये जे बदल होत असतात तसे मनामध्ये पण बदल होत असतात. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे सगळ्यात मुलांना की सेक्शुअल मॅच्युरिटी येत असल्यामुळं
एक प्रकारे सेक्स अट्रॅक्शन, अपोजिट सेक्स अट्रॅक्शन हे खूप मोठ्या प्रमाणात या पिरियडमध्ये होत असतं. ठीक आहे. आता यानंतरचा भाग आहे मेंटल हेल्थ अँड ॲडोलसन्स. तत्पूर्वी तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 240 वरती ऑलवेज रिमेंबर म्हणून इथे काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा दिले बघा, अवॉइड लुकिंग ॲट युअर पॅरेंट्स ॲज द एनिमी. ट्राय टू अंडरस्टूड दॅट युअर पॅरेंट्स आर ह्युमन बीइंग्स अँड विथ देअर ओन नीड्स अँड फिलिंग्स. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदाच काय सांगितलंय बघा, तुम्ही तुमच्या पालकांना एनिमी समजू नका. म्हणजे काय, शत्रू समजू नका. तुमचे पालक जे असतात ते त्यांना तुम्ही पहिल्यांदा ह्युमन बीइंग म्हणून समजून घ्या. ते पण एक माणूसच आहेत. म्हणजे तशा पद्धतीनं तुम्ही त्यांना समजून घ्या. ते काही तुमचे शत्रू नाही आहेत. विथ देअर ओन नीड्स म्हणजे त्यांच्या पण स्वतःच्या काहीतरी गरजा असणार आहेत, त्यांच्या स्वतःचे काही भावना असणार आहेत. तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांच्या गरजा समजून घ्या. त्यांना तुम्ही शत्रू समजू नका. म्हणजे या पिरियडमध्ये मुलांनो तुम्ही जे ॲग्रेसिव्ह असतात खूप, त्या पिरियडमध्ये तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पण भावना समजून घ्या, असं पहिलं म्हणणं आहे. दुसरं, लिसन टू युअर पॅरेंट्स विथ अन ओपन माइंड अँड ट्राय टू सी देअर पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्ही तुमच्या पालकांना ओपन माइंडनं, म्हणजे एक प्रकारे अगदी आपण म्हणूया की चांगल्या मनानं तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्या भावना समजून घ्या. आणि विथ अँड ट्राय टू सी देअर पॉइंट ऑफ व्ह्यू, त्यांची विचार करण्याची दृष्टी कशी आहे, त्यांना काय वाटतं तुमच्याबद्दल, ते नेहमी कशा पद्धतीने विचार करतात, तुम्हाला चांगला मोठा व्हावं म्हणून ते कोणत्या पद्धतीने विचार करतात, हा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे ती तुम्ही समजून घ्या. शेअर युअर फिलिंग्स विथ युअर पॅरेंट्स सो दॅट दे कॅन अंडरस्टँड यू बेटर. आता या पिरियडमध्ये मुलांना मला असं बऱ्याच वेळेला वाटतं की तुम्ही तुमचे फिलिंग्स जे आहे ते तुमच्या पालकांसमोर नक्की मांडायला पाहिजे. मी काय म्हणते बघा मुलांनो, या पिरियडमध्ये तुमच्या भावना तुमच्या पालकांपर्यंत नक्की गेल्या पाहिजेत. अनेक मुलांना सवय असते आपण वडिलांशी तर बोलायचंच नाही. काही बरीच मुलं अशी असतात की आपल्या वडिलांशी अजिबात बोलत नाही, असं नाही, आणि फक्त आईशी बोलतात, असं पण नाही मुलांना. तुम्ही तुमच्या भावना तुमच्या आई वडिलांपुढे मांडायलाच पाहिजे. तुमच्या आई ही तर तुमची मैत्रीण असायलाच पाहिजे मुलांना. म्हणजे आईला तुम्ही दररोज होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ती तुम्ही सांगत असता की नाही. तर तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला अडली असेल, कुणाशी काही बिघडलं असेल, कुणाशी काही पटलं नसेल, तर त्या नक्की त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आईपुढे तरी बोलल्याच पाहिजेत. काही खटकलं असेल, काही गोष्टी समजल्या नसतील तर त्या पण विचारायला पाहिजेत, वडिलांना पण विचारायला पाहिजे ॲज अ फ्रेंड म्हणून. आणि म्हणून इथं या पिरियडमध्ये मुलांना आई वडील हे तुमचे फ्रेंड्स असायला, म्हणजे फ्रेंड म्हणून तुम्ही त्यांच्याशी तुम्ही मुक्तपणे बोलायला पाहिजे. याच्याशिवाय लाईव्ह अप टू युअर रिस्पॉन्सिबिलिटीज ॲट होम अँड इन स्कूल. सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो, लाईव्ह अप तुम्ही तुमच्या स्कूलमधल्या रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे तुमच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि घरातल्या पण तुमच्या जबाबदाऱ्या ह्या तुम्ही प्रकर्षाने पाळल्या पाहिजे. घरातल्या जबाबदाऱ्या म्हणजे काय, तुम्ही आईला पण मदत केली पाहिजे. तुमच्या स्कूलमध्ये पण तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत शिस्तीनं बसलं पाहिजे, शिस्तीत काम केलं पाहिजे, वर्गाचे सगळे लेक्चर्स अटेंड केले पाहिजेत, होय ना. बेशिस्त असता कामा नये, स्वच्छता पाळली पाहिजे. तसं घरामध्ये पण तुम्ही ही सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या पाळल्या पाहिजेत. सो दॅट युअर पॅरेंट्स विल बी मोर इन्क्लाइंड टू ग्रँट यू द काइंड ऑफ इंडिपेंडन्स यू वॉन्ट अँड नीड. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर तुम्ही आई वडिलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पाळत असाल, कुणी आजारी असेल तर त्यांची काळजी घेतली पाहिजे, दवाखान्याला नेलं पाहिजे तुम्ही, तर ह्या जबाबदाऱ्या जर तुम्ही पाळला तर 100% तुमचे आई वडील पण तुमच्याकडं अगदी तुम्ही कसे आता मोठे झाला, इंडिपेंडंट झाला, तुमच्याकडे चांगल्या नजरेनं ते पाहतील आणि तुम्हाला तुमच्या गरजा काय आहेत आणि तुमचे नीड काय आहे ते त्यांना लक्षात येईल. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या घरातल्या पण आणि शाळेतल्या पण या दोन्ही जबाबदाऱ्या तुम्ही योग्य पद्धतीनं काय केल्या पाहिजेत, पाळल्या पाहिजेत. बोल्स्टर युअर क्रिटिसिझम्स ऑफ फॅमिली, स्कूल अँड गव्हर्नमेंट विथ सजेशन फॉर प्रॅक्टिकल इम्प्रूव्हमेंट्स. म्हणजे तुमच्या ज्या अडचणी आहेत, तुमच्या समस्या ज्या आहेत, मग त्या फॅमिलीतल्या असतील, शाळेतल्या असतील, गव्हर्नमेंटच्या असतील, तर ते तुमचे
विथ सजेशन्स म्हणजे ते सल्ल्यानिशी पण तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवायला यायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सुधारणा पण घडवून आणता आल्या पाहिजेत. बी ॲज अ कर्टियस अँड कन्सिडरेट टू युअर ओन पॅरेंट्स ॲज यू वूड बी टू द पॅरेंट्स टू युअर फ्रेंड्स. बी ॲज अ कर्टियस, considerate to your own parents as you would be to the parents to your friends. म्हणजे तुम्ही तुमच्या बाबतीत तुमचे पॅरेंट्स जे असतील तर ते तुमच्या बाबतीत नेहमी फ्रेंडसारखं त्यांचं बिहेवियर असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कुठं चुकत असाल तर तुमच्या पालकांकडून पण ते तुम्हाला कळवलं गेलं पाहिजे आणि पालक जे सांगत असतील तर ते तुम्ही नक्कीच त्यांना आदरपूर्वक तुम्ही त्यांचा विचार मात्र तुम्ही आपल्या विचारात घेतलं पाहिजे. कारण पालकांचे जे विचार असतात ते नेहमी चुकीचे नसतात मुलांना. पालक तुम्ही नेहमी विचार करा बघा, तुम्ही त्या पिरियडमध्ये गेलात की तुम्ही पण नेमकं तुमच्या मुलांशी असंच वागणार आहे. म्हणजे पालकांनी ह्या पिरियडमध्ये, आता तुम्ही 19 वयाचे असाल, 18 वयाचे असाल तर तुमचे पालक नक्कीच तुमच्यापेक्षा दुपटीच्या वयाचे असतील म्हणूया. म्हणजे आपण आता म्हणूया की पालक आता ते 40, 42, 45 वयाचे असतील. तर या पिरियडमध्ये मुलांना स्वाभाविकच ते तुमच्याविषयी जे काळजी करत असतात, ज्या पद्धतीनं त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो त्या पद्धतीनं तुम्ही पण त्यांना तसा रिस्पॉन्स देणं. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती त्यांना बिनधास्त सांगणं हे पण गरजेचं आहे. पालकांचं पॉईंट ऑफ व्ह्यू पण तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि या पिरियडमध्ये दोघांनी पण एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पुढची वाटचाल करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे.